नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। स्नेहम कारखान्याला लागलेल्या आगीत यल्लप्पा गुंडापगोळचा दुर्दैवी अंत। त्याचे अवशेष मातीच्या मडक्यातून दिले कुटुंबियास। मृत यल्लप्पाच्या वडिलांना दुःख अनावर। कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन। विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दिले निवेदन। स्नेहम कारखान्याला बुधवारी सतीश जारकीहोळी यांनी दिली भेट देऊन केली परिस्थितीची पाहणी। जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांनी दिली माहिती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नावगेमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले कामगार यल्लप्पा गुंडापगोळ यांच्या वडिलांनी आपलं दुःख व्यक्त केलंय। बेळगाव तालुक्यातील नावगे गावामध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार यल्लप्पा सनगोंडा गुंडापगोळ यांचे शव पूर्णपणे जळून भस्मसात झाले होते। या स्थितीमध्ये बचाव कार्य सुरू असलेल्या टीमने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत कामगार यल्लप्पा यांचे अवशेष पारंपरिक पद्धतीने मातीच्या मडक्यामध्ये ठेवून त्यांच्या कुटुंबियास दिले। मातीच्या मडक्यामध्ये शव देण्यात आले असले तरी पावसाची शक्यता असल्यामुळे मडके प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून कुटुंबियांकडे हस्तांतरित करण्यात आले, असे मृत कामगार यल्लप्पा यांच्या वडिलांनी सांगितले। सकाळी 6 वाजता कुटुंबीय घटनेच्या ठिकाणी पोहोचले। दुर्घटनेच्या वेळी कामगार लिफ्टच्या जवळ असल्याचे सहकार्याने सांगितले। त्यानुसार बचाव कार्य करणाऱ्या टीमने सकाळी 10 वाजता जळून भस्म झालेल्या कामगाराचे शव अवशेष शोधून काढले। यानंतर आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करून पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12:30 वाजता DCP सह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवाचे अवशेष मातीच्या मडक्यात दिले असल्याचे मृत कामगाराच्या वडिलांनी स्पष्ट केले। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। शिक्षकांच्या विविध मागण्यांना तातडीने पूर्ण करण्याची मागणी करून कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ बेळगाव शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले। विविध शिक्षकांच्या मागण्यांना तातडीने पूर्ण करण्याची मागणी करून कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ बेळगाव शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि निवेदन सादर केले। कर्नाटक सरकारने राज्यातील शालेय शिक्षणात अनेक नवीन उपक्रम सुरू करून देशामध्ये एक आदर्श स्थापित केला आहे, पण शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी कित्येक वर्षे चालू असलेल्या संघर्षाला अजूनही समाधान मिळालेलं नाही। लवकरात लवकर शिक्षकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। नमस्कार, ನಾವಿಲ್ಲಿ ಸೇರಿರತಕ್ಕಂತದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘ ರಾಜ್ಯ ಘಟಕ ಬೆಂಗಳೂರು, ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ತಾಲೂಕಾ ಘಟಕ ಬೈಲಹೊಂಗಲದಿಂದ ಸುಮಾರು ಸಾವಿರಾರು ಜನ ಶಿಕ್ಷಕರು ನಾವಿಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀವಿ। ಸೇರಿರತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲ 2016ಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 15, 20, 25, 30 ವರ್ಷಗಳ ಸೇವೆಯನ್ನು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ನಾವು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ನಮಗೆ 1ರಿಂದ 7 ಮತ್ತು 8ನೇ ತರಗತಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರು ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಆದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು। ಈಗ ಆ ಆದೇಶವನ್ನು 2017ರಲ್ಲಿ C&R ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿದ ನಂತರ 1ರಿಂದ 5ನೇ ತರಗತಿಯ PST ಶಿಕ್ಷಕರು, 6ರಿಂದ 8ನೇ ತರಗತಿಯ GPT ಶಿಕ್ಷಕರು ಅಂಥೇಳಿ 2 ವೃಂದಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಸೇವೆಯನ್ನು ನಮಗೆ ಪರಿಗಣಿಸಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಹಿಂಬಡ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಯಾವ ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ಇಲ್ಲಂಥ ಒಂದು ಹಿಂಬಡ್ತಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಆಗಿರೋದರಿಂದ ಇದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯ। ಈ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಖಂಡಿಸಿ ನಾವು 5ನೇ ತಾರೀಕು ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, 7ನೇ ತಾರೀಕು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ 12ನೇ ತಾರೀಕು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಹೋರಾಟವನ್ನು ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ, 2016ಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನೇಮಕಾತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ C&R ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಪುನಃ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು 1ರಿಂದ 7ನೇ ತರಗತಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರು ಅಂತ ವಿಲೀನ ಮಾಡಬೇಕು। ನಮ್ಮನ್ನು ಮೊದಲಿನಂತೆಯೇ ಸೇವೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳ ಬಡ್ತಿಗೆ ನೀಡಬೇಕು, ಪ್ರೌಢಶಾಲೆಗೆ ಬಡ್ತಿ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ 3 ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅರ್ಜುನ್ ಕೋಣಿನವರು ಅಂತೇಳಿ ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು। यावेळी जयकुमार हेब्बडी, रमेश गोणी, सावित्री तळवार, रमेश अंडिगिरी यासह इतर सदस्य उपस्थित होते।
संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बेळगावजवळील नावगे येथील टिक्सो टेप उत्पादन कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी रात्री भेट दिली. बेळगावजवळील नावगे गावातील टिक्सो टेप उत्पादन कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी रात्री भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गन्यान यांनी घटनेची माहिती दिली. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते. ಅದರ ಒಳಗಡೆ ಕರೆಕ್ಟ್ ಅದೇ ಪಾಯಿಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಕಟ್ ಮಾಡೋದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತಮಗೆ ಇಡೀ ಹೈಟ್ ಕಾಣ್ತಿದೆ ಆ ಪಾಯಿಂಟ್. ನಾವೇನು ಇದು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವಾ ಶೀಟ್ ರೂಫ್ ಹಿಂಗೆ ಮೆಲ್ಟ್ ಆಗಿ ಒಳಗಡೆಗೆ ಬೆಂಡ್ ಆಗಿದೆ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या गुड्स शेड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आमच्या KMMच्या प्रतिनिधींनी इथल्या स्थानिकांशी संवाद साधलाय. चला पाहूयात. शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या गुड्स शेड रोड परिसरातील समस्यांना कोण वाली आहे की नाही असा प्रश्न पडतो. कामन्ना मंदिर ते डेक्कन हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढिगारे आहेत. या परिसरातील इतर गल्ल्यांमधील रस्त्याची तर दुर्दशा झाली आहे. मोठ्या पावसात इथे पाणी तुंबते. अनेक घरामध्ये पाणी साचत असल्याने रहिवाशांवर घरे सोडून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी इथल्या स्थानिकांनी संवाद साधला. यावेळी बोलताना रहिवासी बाळू गंधवाले म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. अनेक समस्या असतानाही नगरसेवक, आमदार आणि महानगरपालिका या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. नमस्कार. आता आपण आहोत गुडशेड रोडवरील डेक्कन हॉस्पिटलच्या समोर. या रस्त्याची अत्यंत अशी दयनीय अवस्था झालेली आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते पाणी घरामध्ये सुद्धा शिरल्याच्या तक्रारी येथील नागरिक करतायत. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते आहे अशी देखील येथील तक्रारी आहे. एकंदर या गुडशेड रोड परिसरातील सर्वच गल्ल्यामध्ये अनेक समस्या आहेत. पाणी व्यवस्थित सोडलं जात नाही. त्याशिवाय गटारी व्यवस्थित नाही आहेत. दुर्गंधी सुटलेली आहे. त्याशिवाय पथदीपसुद्धा बऱ्याच वेळा बंद असतात. नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही ते दुरुस्त केले जात नाहीत अशी येथील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. रिक्षाचालक बाळू गंधवाले हे आपल्यासोबत आहेत. या समस्याबद्दल ते आपल्याला माहिती देतील. मी बाळू गंधवाले बोलतो. गुडशेड रोड इथं पाणी साठते. कमीत कमी नाही म्हटलं तर 2 महिने पाणी साठते. नानावाडीतलं येऊन सगळं इथं पाणी साठतं आणि सगळं पाणी घरामध्ये घुसतं.
इथं कोणी म्युन्सिपाल्टीला येत नाहीत, कोणी येत नाहीत आणि वरचं ब्रिजवरचं सगळं पाणी येऊन इकडे साठतात आणि सगळ्या टू व्हीलर कार गाड्या लावतात. कार गाड्यामुळे सगळं पाणी घरात घुसतं आणि सांगायला गेलं तर गटरीमध्ये सगळा कचरा टाकतात. सांगायला गेला सगळं गटरीमध्ये सांगायला गेलं तर म्हणतात मी गटरीत कचरा टाकणार. तुम्ही काय करणार? कचरा टाकतात, दारूच्या बाटल्या टाकतात, बीरच्या बाटल्या टाकतात, कचरा टाकतात. लाईट चालू करायला कोण येत नाही, बंद करायला कोण येत नाही. आणि टू व्हीलर सगळं जाताना इथं कमीत कमी नाही म्हटलं तर दिवसाला 4 तर टू व्हीलरवर पडतात. शाळेची पोरं घेऊन पडतात, बायका पडतात, माणसंसुद्धा पडतात. इकडं कोणी मी येत नाही, इथे येत नाही. विचारायला करतात आमचं नाही तुमचं नाही म्हणतात. शास्त्रीनगरला तेवढं जातात आणि गोकुळनगरला जातात आणि या बाजूला जक्कीनोड्याकडे जातात. या गोष्टीवरला कोण मी येत नाही. ही विनंती करून हे आम्हाला तुम्ही करून देणे, विनंती करून तुम्ही आम्हाला करून देणे. आम्ही बाळूगंधावाला बोलतो, एवढंच बोलतो आम्ही. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे खोदकाम करून येथे पाण्याची पाईप जलवाहिनी घालण्यात आलेली आहे, पण त्याचे व्यवस्थित डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अशी येथील नागरिकांची तक्रार आहे आणि त्यामुळे देखील येथील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. याबद्दलही बाळू गंधवाले हे अधिक माहिती देतील. इथं बघा बायका जाता येताना पडतात, कोणी उचलत नाही. माणसं जाता येताना शाळेचे पडतात, कोणी हात लावत नाही. खड्डे खूप पडलात, गाडी मारायचं म्हणजे मुश्किल आहे. गाडी पुढे जात असल्या मागणं हरण मारतात तर त्यांना पुरसत नाही, मी पुढे जातो म्हणतात. त्या खड्ड्याची व्यवस्था तुम्ही करून देणे, कोण म्युन्सिपाल्टीवाले किंवा कॉर्पोरेटरवाले ते करून देणे ही आमची विनंती आहे एवढी. तर आपण बघितलं की येथील समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेलं आहे. येथील ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अशी येथील स्थानिक नागरिकांची, रिक्षाचालक आणि वाहनधारकांची सुद्धा मागणी आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज, बेळगाव. गुडशेड रोडवरून यापूर्वी रेल्वेने आयात होणाऱ्या साहित्याची ट्रकद्वारे इतर ठिकाणी वाहतूक होत होती. आता देसूरला डेपो झाल्याने हा मार्ग केवळ नागरी वाहतुकीसाठी आहे. तरीही प्रशासन रस्त्यासह इतर समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेजारीच रेल्वे स्थानक असल्याने या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. येथील समस्या पाहता गोकुळनगर व इतर परिसर नक्की बेळगाव या स्मार्ट सिटीत आहे की एखाद्या दुर्गम खेड्यामध्ये असा प्रश्न पडतो. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केबेलकर, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकौन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती.
महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गल्ली बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुती गल्ली बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। खानापूर तालुक्यातील केरवाड जवळील अंजनीय नगर या 500 लोकवस्तीच्या गावाला व्यवस्थित रस्ता नसल्यानं लहान मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी चक्क 4 किलोमीटर पर्यंत चिखल तुडवावा लागतोय। खानापूर तालुक्यातील केरवाड जवळील अंजनीय नगर या 500 लोकवस्तीच्या गावाला व्यवस्थित रस्ताच नाही। लहान मुलांना केरवाड आणि सुरपूर येथे शाळेत जाण्यासाठी चक्क 4 किलोमीटर पर्यंत चिखल तुडवावा लागतो। तसेच एक नाला सुद्धा ओलांडावा लागतो। अंजनीय नगरमध्ये अजूनही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत। केरवाड ग्रामपंचायत अखत्यारीत येणाऱ्या या गावाकडे पंचायतीने दुर्लक्ष केलं आहेच। तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधींना सुद्धा असे एखादे गाव आहे याची माहिती नाही। तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये विकास करताना वन कायदा आडवा येतो असे सांगून लोकप्रतिनिधी वेळ मारून नेतात। पण अंजनीय नगरचा विकास करण्यात वन कायद्याची अडचण नसतानाही विकास कामे का राबवली जात नाहीत असा सवाल तिथल्या नागरिक करतायत। किमान शालेय विद्यार्थ्यांचे हाल पाहून तरी आमदारांनी या गावाचा रस्ता करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। चेतन लकेबैलकर, KMM मराठी, खानापूर। अथणी शहरातील मदभावी रोडवरील हुद्दार शिक्षण संस्थेच्या नूतन शालेय इमारतीच्या भूमिपूजन समारंभ दिनांक 9 रोजी होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय हुद्दार यांनी सांगितले। अथणी शहरातील मदभावी रोडवरील हुद्दार शिक्षण संस्थेच्या नूतन शालेय इमारतीच्या भूमिपूजन समारंभास दिनांक 9 रोजी अथणी विधानसभा आमदार लक्ष्मण सौदी, शेट्टर मठाचे मुरुळसिद्ध महास्वामीजी, काडय्या महास्वामीजी आणि अन्य मान्यवर उपस्थित राहून भूमिपूजन करणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष विजय हुद्दार यांनी सांगितले। हुद्दार शिक्षण संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण देणारी ही संस्था गौरवास्पदपणे वाढत आहे। आमच्याकडे प्रतिभावंत आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि निवास व्यवस्था उपलब्ध करणे, अखंड अन्नदान केंद्राची स्थापना, अनाथांसाठी मोफत भोजन व निवास व्यवस्था करणे यासारख्या उद्देशांमुळे नवीन शालेय इमारतीचे बांधकाम उद्या सर्वांच्या उपस्थितीत सुरू केले जाईल असे ते म्हणाले। ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ, ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರವರಿಗೆ ನಮ್ಮ ಹುದ್ದಾರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತಾ, ಇವತ್ತು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂದರೆ, ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಅದು ಬಹಳಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ನೆನೆಗುದ್ದಿತ್ತು। ಆದರೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ದೈವದ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಭಾಗ್ಯ ಏನು ಅಂದರೆ, ಪವಿತ್ರ ಪುಣ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಾಗರ ಪಂಚಮಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾಳೆ ಒಂದು ಗುಂಡದ ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಕುಂಭಮೇಳದೊಂದಿಗೆ ಹಾಗೂ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಕ್ಷ್ಮಣನ ಸೌದಿಯವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಜೊತೆಗೆ ಸಕಲ ಪೂಜ್ಯರು, ನಾಡಿನ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಗಣ್ಯಮಾನ್ಯರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಂಭಮೇಳದೊಂದಿಗೆ ನಾಳೆ ಭೂಮಿ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಮೂಲಕ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಶಿಕ್ಷಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ಶಾಲೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು। ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ यावेळी शिक्षक संजय कुलकर्णी म्हणाले की गरीब विद्यार्थ्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीची समज घेऊन त्यांना संस्थेच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल। संतोष बडकंबी, KMM मराठी, अथणी। स्नेहम कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी दिली। बेळगाव तालुक्यातील नावगे येथील स्नेहम आंतरराष्ट्रीय इन्सुलिन टेप उत्पादन कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी सांगितले। बेळगाव तालुक्यातील नावगे येथे पत्रकारांशी ते बोलत होते। ಸುನಿನಿ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವಂತೆ ಇಲ್ಲಿ ನಾವಗಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಈ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಯಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ದುರಂತದಲ್ಲಿ
ಸೊ ನಿನ್ನೆ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಸುಮಾರು 10 108 ಆಂಬುಲೆನ್ಸನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿಯಾಗಿ ನಾವು ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಮೆಡಿಕಲ್ ಆಫೀಸರು ನಮ್ಮ TH ಅವರು ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ಬಂದು ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿದರು. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದ ಪ್ರಕಾರ ನಾನು KLE ಮತ್ತು BIMSಲ್ಲಿ ಎರಡು ಥರಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟೇ ಪೇಷಂಟ್ ಮಾಸ್ ಕ್ಯಾಜುಯಾಲಿಟಿ ಏನಾಗಿದ್ದು ಅಂದರೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡುವಂಥ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಬಟ್ ಇವಾಗ ಸದ್ಯದ ಮಟ್ಟಿಗೆ ಬರೀ 3 ಪೇಷಂಟನ್ನು KLE ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರಲ್ಲಿ 3 ಜನ ಅಂದರೆ ಒಬ್ಬರು ರಂಜಿತ್ ದಶರಥ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ 39 ವಯಸ್ಸು, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಯಲ್ಲಪ್ಪ ಪ್ರಕಾಶ್ ಸಾಲ್ಗೋಡಿ ಅಂತ ಅವ್ರದ್ದು 35 ವರ್ಷ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮಾರುತಿ ನಾರಾಯಣ್ ಕಾರ್ವೇಕರ್ ಇವರು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 32 ವರ್ಷ. ಸೊ 3 ಜನಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ರಂಜಿತ್ ಅವರಿಗೆ 50% ಅಷ್ಟು ಬರ್ನ್ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಯಲ್ಲಪ್ಪ ಅವರಿಗೆ 35% ಪ್ರಮಾಣ ಬರ್ನ್ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಮಾರುತಿ ಅವ್ರದ್ದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 15% ಪ್ರಮಾಣ ಬರ್ನ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಮಾರುತಿ ಅವರು ಏನಾಗಿದೆ, ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿಕೊಳ್ಳಿ ಮೇಲೆ ಇದ್ದನ್ನು ಕಾಣುತ್ತೆ, ಮೇಲಿಂದ ಜಂಪ್ ಆದಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೈಲ್ಡ್ ಫ್ರ್ಯಾಕ್ಚರ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನು 3 ಜನ KLE ಬರ್ನ್ ಸ್ಪೆಷಲ್ ICUಲಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ರೌಂಡ್ಸ್ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೇವೆ, ಸ್ಟೇಬಲ್ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ನಡೀತಾ ಇದೆ, स्टेबल ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಅವರು. मारुती करवेकर वय 32, यल्लाप्पा सालगुडे वय 35, राणी रणजित चव्हाण वय 39 हे गंभीर जखमी झाले असून सध्या ते उपचार घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. श्रावणातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमी यंदा 9 ऑगस्ट रोजी असून बाजारामध्ये खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी. यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी असून त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. नागपंचमीच्या स्वागतासाठी लोक सज्ज झालेत. बाजारामध्ये विविध प्रकारची फुले, नागमूर्ती आणि फळे खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतायत. किमतीमध्ये वाढ असली तरी ग्राहक व्यापाऱ्यांशी सौदा करून खरेदी करतानाचं चित्र दिसून आलं. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करून विशेष पूजेचा कार्यक्रम पार पडतो. भक्तगण आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात. नागपंचमीच्या दिवशी विशेष भोजन तयार करून जवळच्या मंदिरात पूजेला जाऊन दूध, लाह्या, शेंगा, कडबू आणि विविध प्रकारच्या उंड्यांचा नैवेद्य अर्पण करून ते अन्नपदार्थ इतर घरातील लोकांना वाटून उत्सव साजरा करतात. नाग म्हणजे घेतल्याशिवाय तर जात नाही आहे, ते आळू तर पाहिजे लागतोय, ते घेतोय आणि जाऊन घराकडे जाऊन आरती वगैरे करून आत घेतोय त्याला. पूजा म्हणजे आता घेऊन त्याला ठेवायचं असते, घेऊन जाऊन त्याला सगळं तयारी करून मग संध्याकाळी त्याला असं उसळ वगैरे चपाती करून त्याला नैवेद्य दाखवतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी जाऊन सोडून येतो, मंदिरमध्ये जाऊन सोडून, नाही तर झाडाखाली कुठल्या पण जाऊन सोडून येतो. हे आता माझं नाही म्हणजे 12 वर्ष चालू झाले. इफेक्ट म्हणजे आता पद्धत आहे, चाल आहे म्हणून करायची म्हणून करतोय, म्हणजे करायलाच पाहिजेत नाही. होय तेवढं. होय श्रावण मध्येच येतोय. गणपतीच्या अगोदर नागाचंच फार इम्पॉर्टंट असते, नंतर गणपती आणतो. मग आता सध्याला तर त्यांनी मला किती सांगितलं, 90 सांगितलेले, 60च्या हिशोबानं घेतले. नागपंचमीच्या दिवशी विशेषतः मोठ्या झाडांवर झोपाळे बांधले जातात. लहान मुलंच तर काय, पण मोठे लोकही झोपाळ्यामध्ये झुलून हा दिवस आनंदात साजरा करतात. बेळगावमध्ये या सणाच्या दिवशी लोक बाजारामध्ये खरेदी करत असल्याचं दृश्य दिसून आलं. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी.
हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है, ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है, ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कर्नाटकच्या विकासाच्या मार्गाची पायाभरणी करणाऱ्या एस निजलिंगप्पा यांची तत्वे प्रेरणादायी आहेत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले। कर्नाटकमध्ये विकासाच्या मार्गावर एक महत्त्वाचा आदर्श ठेवलेल्या एस निजलिंगप्पा यांच्या तत्वादर्शांना प्रेरणादायक आहे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले। गुरुवारी दिवंगत एस निजलिंगप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला नमन करून प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। ते म्हणाले, कन्नड देशाच्या विकासासाठी योगदान दिलेले दिवंगत एस निजलिंगप्पा आजही जनमानसात स्थान प्राप्त करत आहेत। त्यांनी एक प्रामाणिक राजकारणी म्हणून कार्य केले आहे। मूल्यवान राजकीय जीवन चालवणारे निजलिंगप्पा जलसंधारण क्षेत्राच्या विकासासह कर्नाटकाशी संबंधित मुद्द्यावर त्यांनी काम केले आहे। दिवंगत ಎಸ್ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪನವರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಅವರನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ಜನರು ನೆನ್ಕೊಳ್ತಾರೆ। ನಿಜಲಿಂಗಪ್ಪನವರು ಈ ದೇಶ ಕಂಡಂಥ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ರಾಜಕಾರಣಿ। ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದುದ್ದಕ್ಕೂ ಕೂಡ ಕೆಲವು ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಿದವರು। ಅವರು ಇವತ್ತೇನಾದರೂ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪನವರು ಹಾಕೊಟ್ಟಂಥ ಅಡಿಗಲ್ಲು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಮರೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಸೊ ಅವರು ನೀರಾವರಿ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ನೀರಾವರಿಯಾಗಿದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಕಾರಣ। ಸೊ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪನವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ನೆನ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತಂದರೆ ಅವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವರ ತತ್ವ ಆದರ್ಶಗಳು ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅವು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇವತ್ತು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋತೀವಿ। ಈ ರಾಜ್ಯ ಏಕೀಕರಣ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏಕೀಕರಣ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಕೂಡ ಕಾರಣಕರ್ತರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಒಟ್ಟಾರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿನಲ್ಲಿ ಅವರ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನ್ಕೊಂಡು ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರಶಾಂತಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ। ಅವರ ಆದರ್ಶಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನೆನ್ಕೊಳ್ತೀನಿ। ನಾ ಇದನ್ನು ಕೇಳೋದು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೆಂಗಮ್ಮ ನೀನು? ನಾಳೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಅವರು ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಲೀಡ್ರು। ಅವರು ಏನು ಭೇಟಿ ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಏನಿದೆ? ಈಸ್ ಅವರ್ ಪಾರ್ಟಿ ಲೀಡರ್। ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಉಲ್ವೆ ಕುಶಲೋಪರಿ ಮಾತಾಡೋದು ಮತ್ತೆ ಬಹಳ ದಿನದಿಂದ ಭೇಟಿಯಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಭೇಟಿಯಾಗಿತ್ತು। It's a major bill to curtail the rights in the work boards. See, that shows the BJP government is against the minorities. Totally they are against them. NDA government is now, it is not a BJP government, it is NDA government. NDA government is totally against the minorities in this country. They are not for secularism. They are not for social justice. We have been telling the people of the country that they are communal parties, they are fascists. That's why they are doing it.
मुख्यमंत्री व बी के हरिप्रसाद यांची भेट याबद्दल माध्यमांमध्ये विचारल्यावर बी के हरिप्रसाद काँग्रेस पक्षाचे नेते असून त्यांच्या भेटीतील चर्चा यशस्वी झाली असल्याचे ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी बेळगाव. नागपंचमीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने अगदी फुलून गेल्यात. मात्र किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, काकती वेस, रविवार पेठ या भागामध्ये वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. नागपंचमीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा गुरुवारी दिवसभर गर्दीने फुलून निघाल्या. मात्र किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, काकती वेस, रविवार पेठ या भागामध्ये वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. आधीच अरुंद असलेल्या या गल्ल्यांमध्ये एका बाजूला वाहने पार्क केली जातात तर दुसऱ्या बाजूला विक्रेते बसतात. गर्दीच्या वेळी देखील वाहन चालक या रस्त्यावर वाहने घुसवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना सणाच्या काळामध्ये खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागते. विशेषतः गणपत गल्लीमध्ये गुरुवारी चारही बाजूने वाहने बेदरकारपणे घुसवली जात होती. त्यामुळे दिवसभरात अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली. गल्लीच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करणे आवश्यक असले तरी तशी व्यवस्था कुठेच दिसून आली नाही. श्रावण सुरू झाल्यानंतरचा नागपंचमी हा पहिलाच सण. शिवाय तब्बल महिनाभराने पावसाने सुद्धा थोडी उसंत दिली असल्याने बाजारपेठांमधील गर्दी वाढली आहे. शहरातील बऱ्याच महत्त्वाच्या रस्त्यावर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा फटका मात्र नागरिकांना बसतोय. महानगरपालिकेने सणांच्या काळात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. तसेच वाहन चालकांनी सुद्धा बाजारपेठेमध्ये अनावश्यक वाहने घुसवून वाहतुकीची कोंडी करू नये असंही नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी बेळगाव. शहरातील बस थांब्यावरील निवारा शेडच्या स्वच्छतेबाबत पालत्या घड्यावर पाणी अशी अवस्था झाली आहे. शहरातील बहुतेक निवारा शेड हे भटक्या जनावरांसाठी बांधले गेलेत का असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बस थांब्यावरील निवारा शेडच्या स्वच्छतेबाबत पालथ्या घागरीवर पाणी अशी अवस्था आहे. शहरातील बहुतेक निवारा शेड हे भटक्या जनावरांसाठी बांधले गेलेत का असा प्रश्न पडावा अशी त्यांची स्थिती आहे. 2 आठवड्यांपूर्वी महानगरपालिकेने काही निवारा शेडची स्वच्छता केली होती, पण दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा अस्वच्छता आणि दुर्गंधीने प्रवाशांना शेडच्या बाहेर रस्त्यावर थांबण्यास भाग पाडला आहे. आमच्या प्रतिनिधींनी अशा निवारा शेडना भेट दिली असता तिथली अस्वच्छता दिसून आली. त्याशिवाय प्रवाशातून महानगरपालिकेच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त होताना दिसली. नमस्कार, आता आपण आहोत चन्नम्मा सर्कल येथील प्रवासी निवारा शेडमध्ये. गेल्या महिनाभरात या शेडचे एकदाच स्वच्छता केलेली आहे. ही शहरातील सर्वच निवारा शेडची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना शेडऐवजी रस्त्यावर थांबून बसची वाट बघावी लागते. त्याशिवाय येथे रात्रीच्या वेळी जनावरे आणि भटकी कुत्री आसरा घेत असल्यामुळे आणि तेथील परिसर अस्वच्छ करत असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याशिवाय डासांचा प्रादुर्भावही वाढतो आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. गेल्या आठवड्यात चन्नम्मा सर्कल येथील बसस्थानक निवारा शेड स्वच्छ करण्यात आले होते, पण त्यानंतर पुन्हा या निवारा शेडची स्वच्छता करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटी अंतर्गत 3 महिन्यासाठी 70 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र शहरातील कोणत्याच निवारा शेडची स्वच्छता संबंधितांकडून केली जात नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशातून होताना दिसत आहे. कॅमेरामन संकल्प शिंदेसह चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज बेळगाव. शहरातील CBT ते थर्ड गेट व पुढे मजगावपर्यंतच्या शहरांतर्गत महामार्गावरील सर्वच निवारा शेडची अशी अवस्था आहे. चन्नम्मा सर्कल ते KLE हॉस्पिटलपर्यंतच्या तसेच इतर ठिकाणच्या निवारा शेडसुद्धा समस्यांच्या गर्तेत सापडलेत. विशेष म्हणजे हे निवारा शेड स्वच्छ करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत 3 महिन्यांसाठी तब्बल 70 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मग हा निधी जातो कुठे हा प्रश्न विचारण्याचं धाडस कुणाही नगरसेवकात नाही का असा प्रश्न देखील प्रवासी करू लागलेत. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी बेळगाव.
हुक्केरी तालुक्यातील यमकणमर्डी गावाजवळ हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटर काठावर एक मोठी मगर आढळून आली आहे. हुक्केरी तालुक्यातील यमकणमर्डी गावाजवळ हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरच्या काठावर एक मोठी मगर आढळून आली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे अतिरिक्त पाणी हिडकल जलाशयात वाहून गेल्यानं बॅकवॉटरचं क्षेत्रफळ वाढलं आहे. आता पाणी कमी होत असताना लोकांना मगर दृष्टीस पडली. यमकणमर्डी ग्रामपंचायतीने जाहीर घोषणा करून गावकरी आणि जनावरांना नदीकाठी फिरण्यास मनाई केली आहे. तसेच जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात शेतकऱ्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. कल्लाप्पा पामनाईक, KMM मराठी, यमकणमर्डी. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. स्नेहम कारखान्याला लागलेल्या आगीत यल्लप्पा गुंडापगोळचा दुर्दैवी अंत. त्याचे अवशेष मातीच्या मडक्यातून दिले कुटुंबियास. मृत यल्लप्पाच्या वडिलांना दुःख अनावर. कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन. विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दिले निवेदन. स्नेहम कारखान्याला बुधवारी सतीश जारकीहोळी यांनी दिली भेट. भेट देऊन केली परिस्थितीची पाहणी. जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांनी दिली माहिती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.